विदर्भात पावसाने पाठ फिरवल्यामुळे बळीराजा पुन्हा एकदा मोठ्या संकटात सापडलाय। मृग नक्षत्र कोरडं गेल्यानंतर आता पिकं करपू लागली असून शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं दुर्दैवी संकट ओढावलंय। अशातच अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर परिसरात पावसाला साकडं घालण्यासाठी पारंपरिक धोंडी मागण्याची प्रथा पुन्हा जिवंत झाली आहे। धोंडी धोंडी पाणी दे असा ठाव फोडत चिमुकले आणि शेतकरी वरुण राजाची आवरणी करतायत। विज्ञानाच्या युगातही या लोकपरंपरेचा आधार घ्यावा लागत असल्यानं ग्रामीण भागातील विदारक वास्तव समोर आलंय। पाहुयात आमचे प्रतिनिधी प्रतीक कुर्हेकर यांचा हा विशेष रिपोर्ट। विदर्भात गेल्या 15 दिवसापासून पावसाने पाठ फिरवल्याने शेतकरी मोठा आर्थिक अडचणीत सापडल्याचं पाहायला मिळत आहे। तर या पावसाने मारलेल्या दांडीमुळे दुबार पेरणीची वेळ आलेली आहे। आज अखेर पाऊस पडण्याकरता शेतकरी वर्गाने एक अनोखा म्हणजे पारंपरिक एक उपाय केल्याचं पाहायला मिळत आहे। माझ्या पाठीमागे धोंडी मागत असल्याचं पाहायला मिळत आहे। धोंडी धोंडी पाणी दे असं म्हणत वरुण राजाला प्रसन्न करण्याकरता आणि आपल्या परिसरामध्ये पाऊस पडण्याकरता हे धोंडी काढलं असल्याचं सांगितलं जात आहे। त्याचप्रमाणे यावर जे बेंडकी बांधलेली आहे त्याच्यावर पाणी पडल्यानंतर असेल किंवा ही धोंडी मागून ज्या प्रकारे दान जमा होते त्यातून वरुण राजाच्या प्रसन्न करण्याकरिता महाप्रसाद केला जातो आणि हा महाप्रसाद पूर्ण गावकऱ्यांना याच्यात वाटल्या जात असल्याचे एक आख्यातिका याच्या माध्यमातून समोर येते। माझ्या सोबत शेतकरी आहेत जे धोंडी मागत आहेत, त्यांच्यासोबत आपण जाणून घेणार आहोत। हा जो धोंडी मागत आहे त्याच्या मागचं मुख्य कारण काय आहे, काय सांगाल दादा? आज तुम्ही धोंडी मागत आहात पाण्यासाठी पाणी आला पाहिजे त्याच्याकरता आपण धोंडी काढलेली आहे। शेतकरी खूप अडचणीमध्ये आलेला आहे, तर पाणी आल्याच्यानं त्यांची अडचण दूर व्हावा हेच आपलं मानगे आहे की पाणी आला पाहिजे। कारण की जुन्या माणसाचं म्हणणं असं आहे की बा धोंडी काढल्यानं पाणी येत आहे तर तो पाणी आलाच पाहिजे, आपल्या शेतकऱ्याचं मन गार झालं पाहिजे आणि आपण हे कसं जे अनाज जमा करत आहे त्याचा भंडारा करून सानी पुऱ्या गाव मंडळीला आपण प्रसाद देतात त्याच्याला। निश्चितच रूपाने पावसा उलटूनही महिनाभर झाला, परंतु अद्यापही विदर्भामध्ये गेल्या 15 ते 20 दिवसांपासून पावसाने मोठ्या प्रमाणात दांडी मारली आणि या कारणास्तव जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं वेळ आलेली आहे। नव्हेच तर शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत सापडलेला आहे। याकरिता शेतकऱ्यांनी आज अखेर या ठिकाणी पारंपरिक जे जुन्या काळापासून चालत आलेलं आहे ती एक धोंडी मागण्याचं एक पाऊल या ठिकाणी उचललेलं आहे आणि या माध्यमातून वरुण राजाला प्रसन्न करून पाणी आमच्या इकडे पडू दे आणि शेतकरी सुखावू दे हेच एक मागणं मागितल्या जात आहे। कॅमेरामन श्याम वाळस्कर सह मी प्रतीक कुरेकर, टॉप न्यूज मराठी, मूर्तिजापूर, अकोला।